हा नाही बघितलं मी. या. फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती, कैसे बताऊं किस तरह से पल पल मुझे तू सताती, ये तेरे ही सपने लेकर के सोया, तेरे ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे कि माला में धागा। क्या बात. हाँ, बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार देना होगा जन्म हमें कई कई बार। किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. आता मला पुढचा विसरलो. माना अपने जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल से हम अमीर है. क्या प्यार के लिए वो जिंदगी, चले बाहर के लिए वो जिंदगी, किसी का हो न हो हमें है एतबार, जीना इसी का नाम है. खूप मजेदार अशा आहेत. आता कसं असतं, आता ते ट्रेनिंग रूम आहे सपोज, व्हर्च्युअलचं गोष्ट वेगळीच आहे. फेस टू फेस टू फेस असं असेल तर आपण इंडियामध्ये जास्त बघतो की अच्छा विमेन सिट सेपरेटली, मेन सिट सेपरेटली. जसे आपले दोन दोन लाईन्स असतात, देवळात लाईन असतात सगळे, ते पण तसं असतं, काही फरक नाही. तर विमेन विल कम इन सिट सेपरेटली अँड मेन विल कम इन सिट सेपरेटली. असं पण असतं की सम विमेन सिट इन देअर ग्रुप, म्हणजे एक मुलगी असेल आणि 3-4 मुलं असतील, तसं आहे. देन देर आर हेड टर्नर्स, तिथे इथे असं वेगळं का वगैरे. पण वुमेनचं एक आहे की आय सीन जनरली मोस्ट वुमेन वॉन्ट टू लर्न. फक्त येऊन बसून गेलात तर कोणाचाही फायदा होणार नाही. तर त्यामुळे तुमचा रोल इथे खूप इम्पॉर्टंट. तुम्हाला माहिती असो न माहिती असो, तुम्ही न्यू जॉनर आहेत, एक्सपिरियन्स्ड आहेत, तुमचा रोल तर त्याच्यामध्ये आम्ही एक अशी ऍक्टिव्हिटी करतो वेअर आम्ही सांगतो की सगळ्यांचे रोल्स वेगळे आहेत ना. तर समबडी इज से अ बंबल बी, समबडी इज अ बटरफ्लाय. म्हणजे बटरफ्लाय कसं सगळं जातं, बंबल बी एका जागी राहते आणि कॉन्ट्रीब्युट करते वगैरे. तर तसे असे वेगवेगळे प्रोसेस असतात ज्यांना आम्ही सगळ्यांना एनकरेज करतो. सो द डिफिकल्ट एम्प्लॉईज जे बोलत नाहीत किंवा असं हावभाव करतात, स्लोली दे टेक टाइम बट दे स्टार्ट ओपनिंग अप. ग्रोन अप असे नाही, लहान मुलं आहेत, करेक्ट, छडी घेऊन काय बसून नाही. करेक्ट. इथे माझा प्रश्न तुम्हाला विचारायचा की हाऊ डू यू ब्रेक द आईस. म्हणजे आम्हीच आहोत, समजा आम्ही आता आम्हाला तुम्हाला ट्रेन करायचं आहे, तुम्ही इथे आहात आणि आहात, तर एक्झाम्पल म्हणून की हाऊ डू यू ब्रेक द आईस. वेगवेगळे टाइप्स असतात. हो, वेगळे करतो की सपोज आता क्लासरूम गेलो, सुरू करायचं ट्रेनिंग किंवा आपण असं बोलतोय, तर आय विल वॉन्ट टू बी द फर्स्ट वन टू स्टार्ट टॉकिंग. सो ॲज अ फॅसिलिटेटर वी वॉन्ट टू कीप द स्पॉटलाइट ऑन मी. राईट, दॅट्स व्हाय वी आर ब्रेकिंग आईस. की नाहीतर ऑब्व्हियसली आम्ही ऍक्टिव्हिटीज करतो, ब्रेकिंग आईस साठी करतो, पण फर्स्ट थिंग आपण भेटलो तर आपण कसं बोलायला सुरू केलं. आता फॉर एक्झाम्पल अखिला समजत नाही, दॅट इज द थिंग, सॉफ्ट केअर करतो आम्ही. म्हणजे आणि काहीतरी उगाच म्हणजे स्पेसिफिकली त्यांना दाखवाय, आता बंद करा आपण सुरू करणार, स्पेसिफिकली म्हणून नाही, असं आम्ही करत नाही. एक ट्रान्झिशन होतो आणि स्टार्टला सपोज 10 AM इज अ स्टार्ट, नॉर्मल स्टार्ट टाइम इज अराउंड 10 AM इन द मॉर्निंग. तर 10चे 10 झाले तर आम्हाला घाम येत नाही. पण नाही, जस्ट टू गिव्ह अ थॉट, असं होतं ना, अरे मी इथे असेल ना तर इथे सिक्सर मारली असते असं म्हणतो. तसं तुम्हाला जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि इफ युअर HR मिनिस्टर, काय करू 3 थिंग्स. आय थिंक मी ह्याच्यावर थोडं काम पण केलं ह्या एरियामध्ये, थोडंसं, जास्ती नाही, पण म्हणजे ऍटलीस्ट थिंकिंग आहे की माझ्या पिअर ग्रुपकडे बोललो किंवा प्रोफेसर्सकडे मी बोललोय. मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली खूप आधी इन माय करिअर, वेअर आय इन दॅट कंपनी वेअर आय वर्क विथ
India's only globally recognized business school, which is the Indian School of Business. मी त्यांच्यावर थोडंसं 3-4 वर्ष काम केलंय. ते पण सगळं all these experience together. The one thing that I would change is how do we bridge the gap between corporates and academics? हो के भी करीब तू हमेशा पास था कि 100 जन्म भी देखती मैं तेरा रास्ता जो भी है सब मेरा तेरे हवाले कर दिया जिस्म का हर रुआ तेरे हवाले कर दिया. नमस्कार मित्रांनो, मी पराग नेसरीकर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडत्या प्रोग्राम मध्ये द एपीएन पॉडकास्ट शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. So, आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत ते एक वेगळ्या फील्ड मधून तुम्हाला वाटेल की फर्स्ट टाइम आम्ही एक ट्रेनर किंवा तुम्ही कन्सल्टंट म्हणू शकता. सीईओज ना कन्सल्टन्सी देतात, ते एसएमईज ना कन्सल्टन्सी देतात. त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या विजन मध्ये चेंज आणण्यासाठी त्यांचे ड्रीम्स खूप मोठे विजन्स असतात. ते खरोखर त्याच्यामध्ये चेंज आणतात आणि रिझल्ट ओरिएंटेड आहेत. आणि ते म्हणजे कोण आहे तर गौरेश वाघ. थँक्यू गौरेशजी, आमच्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही आल्याबद्दल खरंच थँक्यू. तुम्ही, मला माहिती आहे की किती बिझी आहात, तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही टाइम काढलाय आणि मला माहिती आहे आपल्या बरोबर अक्षय आहेत आणि अपूर्व पण आहेत, तर त्यांचे काय म्हणू शकता पार्टनर. येस येस, सो ते पण हेल्प करतात, आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडे पण आपण नंतर जाऊ मित्रांनो. पण खरंच थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. तर मी गौरवजींबाबतीत थोडं सांगतो तुम्हाला. ते आहेत फाउंडर ऑफ विराज कन्सल्टंट, बरोबर ना? विराज कन्सल्टिंग. विराज कन्सल्टिंग, Consulting. राईट. त्याच्यानंतर त्यांचा 30 वर्षाचा अनुभव आहे. मित्रांनो, 30 वर्ष ही छोटी नाही आहेत, खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी भरपूर हजारो त्यांनी ट्रेनिंग्स दिलेले आहेत, खूप लिडरशिप प्रोग्राम्स केलेले आहेत. त्याच्यानंतर ते कन्सल्टन्सी देतात सीईओज आणि सांगितल्याप्रमाणे एसएमईज ना. ते ऑनररी डॉक्टरेट आहे त्यांचे ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट फ्रॉम कुठलं सांगा. वर्ल्ड कल्चर अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कमिशन. राईट. मी चुकायला नको म्हणून या, ते अफिलिएटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. सो MSME वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं मला आणखीन एक अट्रॅक्टिव्ह गोष्ट वाटली ती म्हणजे ती ग्लोबल कल्चर कोच आहे. हो. मला पण हे समजायला आवडेल ना की हे काय आहे खरंच. आणि माझ्यासारखी यांची पण आवड आहे, गाण्याची पण आहे. ते गातात पण चांगले चांगले म्हणजे माझ्यासाठी. येस, मी पण चांगला गातो आणि ट्रॅव्हलिंग पण ह्याला खूप आवडतं. आणि आपल्याला आज हा पॉडकास्ट असा होणार आहे की तुम्हाला, मला सगळ्यांना आहे ना स्टोरीज ऐकायला मिळणार आहेत. खूप काही गोष्टी यांच्याकडे पण बिहाइंड द सीन्स मध्ये बोललो. तर आज मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही आमच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारा. हा पॉडकास्ट आपल्याला 2 उद्देश आहेत या पॉडकास्ट मध्ये. तुमच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत. दुसरी गोष्ट, आपले ऑडियन्स मध्ये आज जर बघितलं तर सीईओज आहेत किंवा काम करणारे एसएमईज आहेत, स्मॉल बिझनेसमॅन आपण ज्याला म्हणतो, एंटरप्रेनर्स आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्या बिझनेसमध्ये तुम्ही चेंज आतापर्यंत जेवढ्यांना घेऊन आलाय, घडून आलाय, तर त्यांना पण तुम्ही उपयोगी पडू शकता. आणि कसा चेंज येतो, काय करता तुम्ही, नक्की काय करता हे आम्हाला जाणण्याची इच्छा आहे. तर पहिलाच प्रश्न की गौरेश वाघ, तुम्ही नक्की काय करता? थँक्यू. आणि तुमचं, आणि थँक्यू सो मच की मला इथे बोलवलं. आय थिंक एपीएन पॉडकास्टवर येणार होतो मी, म्हणजे याचं ते ठरच होतं. येस, पण आय थिंक थोडा वेळ लागला, आपल्या डेट्स वगैरे घ्यायला. हो, पण मी बिझी. हो. आम्ही काय, जे गेस्ट येतात आम्ही सुरू होतो. हो हो. थँक्यू सो मच. तुमचं एकदम म्हणजे मी खूप आभारी आहे. Yeah. आणि अकीच आपण, कारण आम्ही एका दुसऱ्याला म्हणजे खूप वेळ आम्ही आता ओळखतो. सो इट्स रिअली गुड टू बी हिअर. बट लाईक यू सेड, थँक्यू फॉर द इंट्रोडक्शन. हो. तर छोटीच आहे, मला माहिती आहे तुमचं इंट्रोडक्शन. मित्रांनो, हे बघा किती पानं आहेत, भरपूर आहेत पानं आहेत. तर आम्ही विचार करतो एवढं सगळं कव्हर करायचं आहे. बघूया बघूया किती कव्हर करू शकतो. येस येस, कंटाळणं होणार नाही मी काय, शेवटपर्यंत पहा. येस येस. तर विराज कन्सल्टिंग टीम माझी फर्म आहे. ते इट इज बेसिकली, इट इज एम्ड ॲट हेल्पिंग सीईओज, L&D heads, HR heads to realize their vision, ओके solve their problems. That is the focus. ओके. It is such a fast running world where everything is changing.
इन दॅट प्रोसेस जास्त करून इन द डोमेन जी मी आहे तिथे जास्त करून लोक ट्रेनिंग करून जातात. पण आमचा अप्रोच थोडा वेगळा आहे. ओके. आता विराज कन्सल्टिंग हे मी कन्सल्टिंग का ठेवलं, कारण विराज ट्रेनिंग कंपनी पण ठेवू शकतो. पण कन्सल्टिंग हे ठेवलं की कन्सल्टिंग असं एक प्रोफेशन आहे जसं लॉयर्स असतात, डॉक्टर्स असतात. बरोबर. तर इट इज अ व्हेरी ऑनेस्ट प्रोफेशन. तर आमचा फोकस काय आहे की सीईओज ना, HR हेड्स ना, आणि त्यांच्याकडे प्रॉब्लेम्स भरपूर असतात. तर फर्स्ट इज टू अंडरस्टँड देअर प्रॉब्लेम्स. इट इज टू ऑल्सो हेल्प देम रिडिफाईन देअर प्रॉब्लेम्स. सो दॅट प्रॉब्लेम डेफिनेशन जे असतं जोपर्यंत ते क्लिअर नाही आहे तोपर्यंत त्याचं सोल्युशन फाइंड करून काय अर्थ नाही. बरोबर. कारण आपण लाखो रुपये आपण यू इन्व्हेस्ट इन डेव्हलपमेंट, पण इन दॅट प्रोसेस इन्स्टेड ऑफ मेकिंग इट अ टिक इन द बॉक्स ऍक्टिव्हिटी फॉर ट्रेनिंग, हे ट्रेनिंग करायचंय, ट्रेनिंग केलं पाहिजे, हे एक अप्रोच आहे. दुसरा अप्रोच आहे की आपले प्रॉब्लेम्स काय आहेत, म्हणजे टॅलेंट डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम आहे, ऑटोमेशनचा प्रॉब्लेम आहे, जे पण आहे, पण त्याचं प्रॉब्लेम डेफिनेशन आम्ही हेल्प करतो. म्हणजे माझी फॉर्म हेल्प करते की टू डिफाईन द प्रॉब्लेम वेल. त्याच्यानंतर आम्ही सीईओज, LND हेड्स, हे सगळे मेन जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो टू डिझाईन द सोल्युशन. म्हणजे इट इज अ कोलॅबोरेटिव्ह वर्क. सो नाईस. देन वी लुक फॉर द That way. सोल्युशन. आमचं ते मेन काम आहे की प्रॉब्लेम समजा, प्रॉब्लेम नीट समजून घ्या. जे इन्व्हेस्टमेंट करते म्हणजे त्यांना पण समजतं की त्यांचं रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काय आहे, इम्पॅक्ट काय आहे, आउटकम काय आहे. तर तसं दॅट इज द. तुम्ही सुरुवातीला आपण बिहाइंड द सीन्स मध्ये एक टॅगलाईन सारखी बोलतात, तर ते काय चेंज, तुम्ही काहीतरी चेंज आणता सीईओज आणि व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? So the tagline is we help organizations, CEOs, HR heads, LND heads to help realize their vision. ओके. That is the main purpose. सुपर. हीच गोष्ट मला असं वाटतं की ऑडियन्स बरोबर तुम्ही सांगा ना Oh, की तुमचं विराज कन्सल्टिंग आणि टॅगलाईन प्लीज सांगा. the Viraj Consulting is a firm which is into professional development, coaching, and learning consulting. The primary reason that Viraj Consulting, the genesis of Viraj Consulting happened because we realized that in this world where development is still to be taken seriously, at least I can say in India, based on my experience, development is extremely important for any business owner, entrepreneur, CEO, because talent is something which is always going to be like a foundation for any organization, be it GCCs or be it established firms, small, big firms. So Viraj Consulting is committed towards helping CEOs, HR heads, LND heads, CXOs basically to realize their vision, to help them understand their problems and work closely with them, collaboratively with them to help them achieve that and have a very good return of investment, value, and and a measurable outcome. So that is what we do. सो नाही. एवढं आता तुम्ही सांगितलं, शॉर्ट मध्ये 2 लाईन मध्ये काय असेल? तर शॉर्ट मध्ये असं आहे की तुम्ही आम्हाला कन्सिडर अस ॲज युअर ट्रस्टेड पार्टनर. युअर ट्रस्टेड पार्टनर इन युअर जर्नी ऑफ development, growth of your business, be it small company, large company, be it a company of 2 people, be it a company of thousands of people. But we are consider us as your trusted partner because we are committed towards helping you realize our vision. So we are not on the opposite side of the table. We are in your side of the table. So we are working hand in hand with you to help you realize your vision, solve your problems, achieve your business goals and more. सुपर. व्हेरी नाईस. मित्रांनो, आता तुम्ही ऐकलं की टेक्निकल जेवढे बोलतील ना, आपण मला जे समजेल तसं मी तुमच्याशी बोलतो. प्लीज आम्हाला हेल्प करा. आम्हाला म्हणजे जस्ट हेल्प अस की टू अंडरस्टँड तुमचा जो रोल आहे आणि एका ऑर्गनायझेशन मध्ये मला माहिती आहे त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे, लोकांना पण काही जणांना माहिती आहे, पण आणखी मासेसने जाऊन दे की SMEs आहेत त्यांना समजत नाही की कुणाला हायर करायचं, त्यांना प्रॉब्लेम असतो. पण काय नक्की मी कुणाला अप्रोच व्हायचं हे माहिती नसतं. सो हिअर इज अ पर्सन हू कॅन सॉल्व्ह सो मेनी थिंग्स, जे ऑब्स्टिकल्स असतील ते. तर मला आपण पुढे जाऊया पॉडकास्ट मध्ये. मला आवडेल की तुमच्या चाइल्डहुड थोडस त्याच्याविषयी सांगायला, कसं होतं म्हणजे या लाईन मध्ये यायच्या अगोदर प्रत्येकाचं लहानपण बालपण असतं आणि हाऊ वॉज दॅट, म्हणजे तुमचं टेल अस अबाउट युअर चाइल्डहुड. दॅट इज अ सिम्पल थिंग आणि तुमचं करिअर पर्यंत जस्ट इन ब्रीफली सांगतो. सो माय चाइल्डहुड राहिला तुम्ही? हो, मी बॉर्न अँड बॉटअप इन अ प्लेस कॉल म्हणजे ग्रँड रोड लोकेशन. ओके ओके. तर तिथे खूप असं म्हणजे जिथे जेव्हा ती पगडी सिस्टम वगैरे होती, मी ज्या जागी राहतो त्या जागीची गंमत आहे. तिथे गंमत अशी आहे की तिथे मेनी, सो इट इज अ प्लेस वेअर मेनी क्रिकेटर्स हॅव स्टेड, लाईक सुनील गावस्कर. म्हणजे गिरगाव म्हटलं तर तिथे चिखलवाडी तर एकदम बेस्ट म्हणजे पीपल लाईक सुनील गावस्कर, मोठे लोक, म्हणजे मला तेच म्हणायचं. हो भरपूर मोठी लोक. ओके. आणि ऑब्व्हियसली मी तेव्हा लहान होतो, मला हे फक्त सगळे स्टोरीज ऐकल्या, पण
ती लोकेशन अशी आहे की आता जर तुम्ही तिथे गेलात तर त्या जागी बाजूला भरपूर मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. हो, पण हो. आमची जी आहे बिल्डिंग सेपरेटली ती तशीच आहे. अजून काय? 1913 ते 15 मधून जी त्याचं जे बांधकाम झालं आता इट इज मोर दॅन 100 years old. हो, great. But it is has that pristine form. Super. So my childhood days was a lot of fun where म्हणजे खूप मजा यायची कारण माझे पेरेंट्स आई बाबा दोघे एकदम देवर विथ अ व्हेरी व्हेरी ओपन माइंड. म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ आहे मग दोघांना त्यांनी काही करायला थांबवलं नाही. दे लेट अस एक्सप्लोर व्हॉट यू वॉन्ट टू डू. आता जसं मी लहानपणी क्रिकेट खेळायचो. सो आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू प्ले क्रिकेट प्रोफेशनली फॉर सम टाइम. क्या बात आहे. या फॉर अ फ्यू इयर्स. वा. तर यू कॅन से बॉलर की बॅटिंग काय No, ऑलराऊंडर? मला ऍक्च्युली बॅटिंग आवडायची पण मला बोल की तू उंच आहेस हो. तू बॉलिंग कर. अच्छा. त्यामुळे मी मग फास्ट बॉलर झालो. ओके. तर बघा ते इंटरेस्टिंग सांभाळून ऐकायला बसले. आणि अनेक गंमत आहे की माझे ग्रेट ग्रँडफादर म्हणजे माझे पणजोबा हा. वॉज अ पार्ट ऑफ द फर्स्ट इंडियन क्रिकेट टीम क्या बात. बिटवीन 1906 अँड 1911. नाव काय त्यांचं? मुकुंदराव पै. हो, great. तो मुकुंद पै. तर त्यांचं सगळं रेकॉर्ड वगैरे आहे. जर तुम्ही लॉर्ड्स मध्ये गेलात म्हणजे मेलबर्न क्रिकेट काउंटी आता त्याला म्हणजे अर्लियर नोन एज मेलबर्न क्रिकेट Right, काउंटी आता right, लॉर्ड्स बोलतात right, त्याला. right. तर त्यांचा रेकॉर्ड वगैरे आहे माझ्याकडे. मे बी ते इन्स्पिरेशन झालं मला माहिती नाही. कळत नकळत येते. हो. आज. ते खेळ आम्ही प्लेअर म्हणजे क्रिकेट तुमच्या जीन्स मध्ये आपण म्हणू शकतो की क्रिकेट भरलेलं आहे. भरलेलं ऑफकोर्स. आता पण जर किती? तुम्हाला बॅट देतो मी सुरू करेन. करायला पाहिजे मॅच. तरी मी खूप वेळ खेळलो नाहीये ओके. पण इट इज इन द ब्लड. व्हेरी नाईस. करेक्ट. मग सो म्हणजे आय सीन म्हणजे माझ्या लहानपणी दोन गोष्टी एकदम मला आता पण त्याचा खूप फायदा होतो. एक तर आहे की आमचं जे अपब्रिंगिंग होतं ते असं होतं की तुम्ही मस्ती करा मजा करा खाली पडले लागलं तरी पण काही नाही कोणी काय बोलायचं नाही. त्याला परत काय हे करा सुरू करा. सुरू करा. तर आणि ऑल्सो की असं असायचं की संडेला आमचा जो आपला कार्यक्रम असतो म्हणजे काहीतरी नॉन व्हेज काहीतरी चिकन वगैरे काही फिश. बरोबर. तर म्हणजे ऍक्च्युली माझं गाव सदाशिवगड आहे पण कधी ते गेलो नाही. अच्छा. पण म्हणजे मालवणी आणि कोकणी त्या पद्धतीने लंचचा टायमिंग आहे. हो. मला भूक लागेल. आपण पॉडकास्ट थांबून पहिलं लंच करूया. कसं वन इज अ फूड थिंग. खेकून फुडी आहात तुम्ही. फुडी भरपूर आधीपासून फुडी सगळं म्हणजे मला हे खूप वाटतं की लहानपणी जेव्हा मी पुरणपोळी करायचो तर माझं काम होतं ते पुरणचं जे काही यंत्र असेल ते करायचं. बरोबर. हो की नाही. तर मग मला आता म्हणजे मला जेव्हा विचारतं की तुम्ही लहानपणी काय काय म्हणजे बोलतो की मला कुकिंगला आवडतं. ओके. तर मी सांगायचो की मला पुरणपोळी बनवायला येत. मग कोणतं मला विचारलं की म्हणजे ही कशी बनवतात. मग तिथे जरा मी कारण मला फक्त हे द्यायचं बनवणं येते पण करायचं ते पण आहे ना पुरण बनवायला येतं. हो. पण माझं मेन काम होतं इन द किचन की मला आधीपासून कुकिंगची आवड आहे. माझं मेन काम होतं टेस्टरचं. बाबा काही बनलं लाडू म्हणजे दिवाळीचा फराळ असो की काय असो की हा टेस्टर आहे. आजकाल टेस्टर लोकांना किती म्हणजे पगारवरती ठेवतात आणि प्रोफेशन आहे खास. वाईन टेस्टिंग असतं. लहानपणी आपली किंमत नव्हती. आम्ही हे पाहुणे येणारे जरा टेस्ट आमची बघा. नाही मला आठवते. आय कॅन रिलेट दॅट. हो. चाइल्डहुड डेज वॉज फन. आणि म्हणजे हे पण होतं की मी माझ्या वडिलांना पाहिलं की ही वॉज अ चीफ इंजिनियर इन म्युन्सिपल कॉर्पोरेशन. हेडक्वार्टर्स नव्हते ते. तर त्यांचं इन्स्पिरेशन इतकं छान म्हणजे आधीपासूनच होतं की आता फॉर एक्झाम्पल काही सांगितलं की आता लहानपणी एक कार्टून होतं ही मॅन नावाचं. हो. आता त्याचा एक मूवी येतोय नवीन. तर मला ते खूप आवडायचं. तर मला हमखास दरवेळेला बाबा काहीतरी त्याचं ते काहीतरी फिगरीन यायचं ते मला घेऊन द्यायचं. हळूहळू करून मला ते पूर्ण कलेक्शन झालं होतं. तर हे होते आणि काही म्हणजे माझ्या म्युझिकमध्ये त्यांनी भरपूर म्हणजे मला इन्स्पिरेशन दिलं. कॅसिओचा कीबोर्ड होता. मग गायला इन्स्पिरेशन दिलं वगैरे. ते इन्स्पायर खूप करायचे. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे करा थांबू नका क्रिकेट खेळा वॉटेवर. म्हणजे असं नाही की अभ्यासच करायचं. तर ते एक होतं. आणि असं होतं की मी त्यांना काम करताना इतकं पाहिलंय की मला समजलं की बाबा म्हणजे जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल यू हॅव टू वर्क हार्ड. देर आर नो शॉर्टकट्स टू सक्सेस. आणि त्यामुळे आता पण मला काम म्हणजे तुम्ही बोलतात की म्हणजे स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्क करणं इम्पॉर्टंट आहे पण मला हार्ड वर्क खूप आवडतं. आपलं आता आम्ही काम करतो ते आता फॉर एक्झाम्पल विराट कन्सल्टिंग मध्ये ते पण काम म्हणजे किती काम करायचं त्याची काही सीमा नाही. बेसिक लेसन्स लहान मी काय हे विचारला प्रश्न की बेसिक लेसन्स प्रत्येकाचे अपब्रिंगिंग खूप काही गोष्टी यांना रिलेट करू शकतो आपण. जसं तुम्ही म्हणालात की आजकाल स्मार्ट वर्क तर आहे हार्ड वर्क आहे पण आजकाल हार्डली वर्किंग आहे असं होतं. सो म्हणजे छोट्या गोष्टी आहेत टेक्निकल दॅट इज इम्पॉर्टंट. सो वन मेसेज दॅट आय लर्न फ्रॉम माय चाइल्डहुड डेज
or my parents is follow your heart. Great. That's something that I. गौरेश कसे होते? दोन भाऊंमध्ये मस्तीखोर होते का? दोघांमध्ये मस्ती कोण जास्ती हो. करायची? माळ खाल्लात का आई बाबांचा? आता काय होतं की मोठा भाऊ जर कोणाचा मोठा भाऊ असतो त्याचा एक फायदा होतो की मस्ती तुम्ही करतात आणि मारतो खातो. एक्झॅक्टली. तसं चला तुम्हाला डिस्काउंटिंग झालं. आणि माझा भाऊ म्हणजे आम्ही सांगतो एक आम्ही आताच मी बोलवतो माझ्या भावाकडे, तर माझा भाऊ बोलला की त्याचं नाव मनीष आहे, मनीष वाघ. ओके. तर मनीष दादा बोलला की अरे तुला माहिती आपण केव्हा भांडलोच नाही. हो. मी हा विचार केला नाही कधी, पण तो तसं बोलला तेव्हा बोललो की अरे हो आपण कधी भांडलोच नाही ऍक्च्युली. तर वी वर लाईक बेस्ट फ्रेंड्स. भाऊ होते पण लहानपणापासून वी वर बेस्ट फ्रेंड्स. एव्हरीथिंग वी यूज्ड टू डू. आणि ही वॉज व्हेरी अकोमोडेटिव्ह. म्हणून ऑलवेज व्हेरी मॅच्युअर्ड. कधीतरी असं बहिणींमध्ये होतच असं. हो. तर त्याच्याकडून मला भरपूर शिकायला मिळालं. म्हणजे ही इज ऑल्सो बिझनेसमॅन आणि ही इज बीन डुईंग हिज बिझनेस सिन्स मच बिफोर. त्यांच्याकडे क्लॅरिटी आधीपासून होती की त्यांना जॉब करायचं नव्हतं. आमचं काही नक्की नव्हतं, पण ही हॅड क्लॅरिटी फ्रॉम बिफोर. सो आय थिंक आय बीन फॉर्च्युनेट टू हॅव अ व्हेरी गुड चाइल्डहुड वेअर इट वॉज लॉट ऑफ फन. पेरेंट्स बोला किंवा आम्ही शाळेमध्ये असताना एव्हरी समर वेकेशन मोठी वाघ फॅमिली आमची असायची. म्हणजे माझे किती होते 12 कझन्स होते फक्त बागांचे. किती चाइल्डहुड मस्त समृद्ध म्हणू शकतो. हो समृद्ध. व्हेरी फ्यू आर लकी अबाउट इट. आम्ही जसं मे महिन्याच्या सुट्टीमध्ये इथून ना मावशीच्याकडे जायचो, ते भाऊ मग इकडून तिथे मग बेळगावून कोण यायचे. आम्ही सगळे म्हणजे साधारणपणे 25-30 लोक आम्ही एका फॅमिलीमध्ये. घर छोटं होतं पण त्याच्यामध्ये आम्ही राहिलेलो. पण ती मजा आता कमी दिसते कम्पॅरेटिव्हली. सो नाईस. जगात नेहमी होण्याची बोलतात. मग तुमचं करिअर कसं सुरुवात झाली कॉलेज नंतर वगैरे या लाईन मध्ये कसे आलात? तर ऍक्च्युली काय झालं की आता मी बोललो की इन्स्पिरेशन झालं तर बाबांकडून भाऊकडून. आय एम कम फ्रॉम अ फॅमिली ऑफ इंजिनियर्स. सो आय बाय डिफॉल्ट डिड माय इंजिनिअरिंग. आणि वन ऑफ द रिझन्स मी तुम्ही जसं इंट्रोड्युशन होतं की ग्लोबल कल्चर कोच. तर कल्चरमध्ये एक इम्पॉर्टंट इव्हेंट असतो की वर्ल्ड इव्हेंट्स दॅट इम्पॅक्टेड. आता द रिसेंट वर्ल्ड इव्हेंट दॅट इम्पॅक्टेड अस वॉज कोविड. इट इम्पॅक्टेड एव्हरीबडी. तसं मी जेव्हा इंजिनियर झालो आणि मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो तेव्हाच माझे वडील वाढले. तेव्हा 2001 ला माझे वडील म्हणजे माझे वडील आपले वडील वाढले. तर तेव्हा 2001 लाच अमेरिकामध्ये अटॅक झाला होता युएसमध्ये. तर त्याच्यानंतर जॉब्स मिळणं खूप डिफिकल्ट होतं. तर दॅट ऍक्च्युली आय फील दॅट वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाइज वेअर आय वॉन्टेड टू बी अ सॉफ्टवेअर इंजिनियर अँड आय वॉज डुईंग दॅट फॉर सम टाइम बट आय गॉट अ ब्रेक इन अ कॉल सेंटर बीपीओ. तेव्हा इट वॉज समथिंग न्यू आणि इतकं सिम्पल होतं की ऍज अन इंजिनियर यू वर गेटिंग 3,000 रुपीज अ मंथ. In the BPO, I was getting 10,000 rupees at that time from the beginning. So I said, okay, then why not? आणि त्यांची अट इतकीच होती की तुम्हाला इंग्लिश बोला आलं पाहिजे आणि तुम्हाला रात्री काम केलं. तर ते आम्ही केलंय. तर तेव्हा ती अशी खटपट होती की रात्र कसं काम करणार होय. सो माय करिअर स्टार्टेड ऑफ देअर. आणि बाय डिफॉल्ट तेव्हा कसं होतं की जे लोक कॉल सेंटरने काम करायचे त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळायची की तुम्ही ट्रेनिंग करा, म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग करा. ते मी थोडं केलं आणि मला तेव्हा समजलं की मला ट्रेनिंग करायला आवडतं. मला लोकांना हेल्प करायला आवडतं, मदत करायला आवडते, त्यांचे प्रॉब्लेम समजायला आवडतात. तर दॅट बिकेम माय इन्स्पिरेशन, माय स्टार्टिंग ऑफ माय करिअर. कॉलेज कुठलं विचारू शकतो? ऑफकोर्स. सो माझं इंजिनिअरिंग कॉलेज दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग किंवा आयरोई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आता त्याला बोलतात. आणि माझं ज्युनियर कॉलेज होतं डॉक्टर अँटोनियो डिसूजा. हो तसं असतं. पण मला एक प्रश्न इथे विचारायचा की व्हॉट वॉज द बिगेस्ट चॅलेंज यू फेस ग्रोईंग अप? या राऊंड मध्ये आपण तुम्हाला तुमच्या चाइल्डहुड पासून ते करिअर पर्यंत आपण काही प्रश्न बघतो आणि देन विल गो विथ द नेक्स्ट राऊंड. I think my biggest challenge was growing up is to just, I think, live up to the expectations. जास्ती विचार करायचा. हो. काही चॅलेंज नव्हता असा. हा म्हणजे आता माझे वडील इतके he was a chief engineer, right? My brother is also had started his own business. तर मला होतं मी काय करू तोच प्रश्न होता. तर ग्रोईंग अप डेज माझे ट्युशन टीचर होते, ते बोलायचे अरे तू इतकं उंच आहे वगैरे, तू IPS मध्ये जा. तर मला असे इनपुट्स भरपूर मिळाले. मी क्रिकेट खेळायचो अंटिल इंजिनिअरिंग, ते पण एक ऑप्शन. तर असे 4-5 ऑप्शन्स आय थिंक जास्ती करून एव्हरी यूथ फेसेस द सेम प्रॉब्लेम. व्हॉट डू आय परस्यू? आय हॅड कम फ्रॉम अ सिमिलर बॅकग्राऊंड वेअर आय वॉज द चॅलेंज वॉज व्हॉट डू आय परस्यू. पण ऍज आय मूव्ड अहेड, जेव्हा इंजिनिअरिंग झालं आणि
जॉब मिळत नव्हते वगैरे काय. आणि जेव्हा मी बीपीओ मध्ये सुरू केलं तेव्हा मला हळूहळू समजायला लागलं की आय हॅव टू कार्व माय ओन पाथ. I don't need to think much. Exactly. I need to believe in myself, and I need to be more future focused. व्हेरी नाईस. That has really helped me to understand ki, don't be too hard on yourself. एखादा इन्सिडेंट तुम्ही सांगू शकता का की असं आठवतो का बघा तुम्हाला या मोमेंटला की शाळेमधला किंवा कॉलेज डेज मधला हो. की ती आज तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली हो. आणि तुम्ही पर्सनॅलिटीज डेव्हलप करताय असं पाहिलं गेलं हो. तर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये मदत झाली शाळेमधून काहीतरी आपण शिकतो प्रत्येकाने. हो. आज मी तुमच्याकडून खूप शिकणार तर समथिंग लाईक दॅट एखादा इन्सिडेन्स काही आठवतो का हो, की of course. यू कॅन शेअर Yes, of course. तर ऍक्च्युली काय होतं की शाळा किंवा आय थिंक शाळेमध्ये हो एनिथिंग. शाळेमध्ये एक इन्सिडेंट आठवतोय जेव्हा आय थिंक मी लहान होतो आणि तेव्हा मी भरपूर शाळेत होतो. म्हणजे आता मी कसं बोलतोय Right. की ते मला आधी अजिबात जमायचं नाही. इंग्लिश मध्ये जमायचंच नाही, बोलायला पण जमायचं नाही. दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. सेम माझ्यासारखे मी 10वी पर्यंत मला इंग्लिश बोलायला घाबरत होतो मी हो. म्हणजे आणि इंग्लिश मीडियम पासून पण आज लोकांना मी लेक्चर देतोय पुस्तक लिहितोय दिस हॅपन्स एक टीचर. व्हेरी शाय. पण आमच्या स्कूलमध्ये एक टीचर होती, जोशी टीचर, जी मराठी आम्हाला शिकवायची. तर फॉर सम रिझन म्हणजे माझा स्वभाव त्यांना खूप आवडायचा. तर ऐकता येतं. हो. तर त्यांनी मला खूप इन्स्पायर केलं की बाबा तू डोंट बी शाय. तुला ड्रामा आवडतो, तुला गायला आवडतं. मी आधी पार्टिसिपेट करायचो नाही. मग त्याने सांगितलं तू पार्टिसिपेट करायला लाग. मग मी डान्स मध्ये पार्टिसिपेट केलाय. तो आम्ही शाळेमध्ये एक बांबू डान्स नावाचा आदिवासी डान्स केलाय, तू केलाय. मग ड्रामामध्ये पार्टिसिपेट करत होतो. तर सो earlier I used to also stammer a little. So from there to have the ability to speak up was fantastic. आणि ते इन्स्पिरेशन छान होतं. असे आय थिंक आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट लाईक तुम्ही लाईक यू मेन्शन की फॅमिली तर आहेच, पण शाळेमध्ये इव्हन इन कॉलेज अशी आहेत स्टोरीज जिथे मला इन्स्पायर खूप केलं लोकांनी. खूप जणांच्या म्हणजे त्यांचे आभार आहेत. हो, भरपूर खूप लोकांच्या हातात. सो नाही आता तुम्ही करिअरवरती आलात हो. म्हणजे तुम्ही हो. हे काय म्हणू शकता ट्रेनिंगची सुरुवात कधी झाली सांगू शकाल का? हो, ऑफकोर्स. कुठला मोमेंट होता की जो बाबा ट्रेनिंग करायचं? हो. मी तुम्हाला ते कॉल सेंटरचा तुम्हाला हो, एक ते example सांगितलं. दिलं. Right. तर त्याच्यानंतर दॅट वॉज नॉट द मोमेंट. दॅट वॉज अ मोमेंट आय रिअलाइज की मला ट्रेनिंग आवडतं. पण त्याच्यानंतर होत गेलं की आणि एका कंपनीमध्ये काम केलं, एका HR कन्सल्टिंग कंपनीमध्ये काम केलं 1 वर्ष वगैरे. Right. आणि दॅट टाइम आय वॉज फिलिंग अ लिटल लॉस्ट की आता काय पुढे करायचं. बीपीओ केलं, आता तिथे मला रात्री काम करायचं नाही. बरोबर. मग एका दिवशी मला एक दॅट वन कॉल चेंज माय लाईफ आय वुड से. ओके. That अनएक्सपेक्टेड कॉल. तर एकदा एका मोठ्या IT कंपनीमध्ये मला फोन आला. वन ऑफ द टॉप ब्रँड्स इन द वर्ल्ड. मित्रांनो ऐका हा येस येस टॉप ब्रँड्स इन द वर्ल्ड. अनएक्सपेक्टेड. आणि मला माहित पण नव्हतं. मी आय वॉज गोइंग फॉर सम वर्क आणि त्यांचा फोन आला आणि दे सेड आय एम कॉलिंग फ्रॉम सो अँड सो कंपनी आणि वी सॉ युअर प्रोफाईल आणि आमचा तुम्हाला प्रोफाईल आवडला. ओके. आणि 4-5 प्रश्न विचारले. मी त्यांचं उत्तर दिलं आणि नेक्स्ट थिंग आय न्यू दॅट आय वॉज कॅचिंग द फ्लाईट टू बँगलोर. आय हॅव नेव्हर त्याच्या आधी मी फॉर वर्क वॉट एव्हर शिकायला फॉर वर्क मी मुंबईच्या बाहेर गेलोच नव्हतो. दॅट वॉज लाईक अ नर्वस मोमेंट बट ऑल्सो एक्साइटेड की बाबा. आणि द रोल वॉज ऑफ अ ट्रेनर. फर्स्ट टाइम मला ते ट्रेनरचा रोल मिळाला एका मोठ्या कंपनीमध्ये, व्हेरी वेल नोन कंपनी वगैरे. आणि नॉट जस्ट दॅट की ते एका दुसऱ्या शहरात जा, तिथे स्वतः राहा, स्वतः काळजी घ्या. सो दॅट वॉज अ चेंजिंग मोमेंट इन माय लाईफ. दॅट रिअली चेंज माय करिअर. इथे मला हा पॉईंट विचारायचा की तुम्ही फर्स्ट ट्रेनिंग तुम्ही तिथे गेलात बँगलोर. हो, बँगलोरमध्ये. हो, जस्ट आय एम जस्ट टेकिंग यू बॅक ओव्हर देअर. येस. की बँगलोरला तुम्ही गेला फर्स्ट डे हो. फर्स्ट ट्रेनिंग तुमच्यासमोर किती माणसं असतील ती किंवा काय आठवते का? हो, आठवतो ना. आणि हाऊ जस्ट आम्हाला एक डिस्क्राईब करा. ऑफकोर्स फर्स्ट ट्रेनिंग म्हणजे इट वॉज अन इंडक्शन प्रोग्राम. ओके. मी जॉईन केलं वगैरे, माझं ऑनबोर्डिंग झालं आणि सांगितलं की बघ तुम्हाला जर इंडक्शन करायचं आहे तर इंडक्शन किती असतील 10, 15, 20 वर्ष. तेव्हा मोर दॅन 200 पीपल हो बापरे. इन दॅट. म्हणजे फर्स्ट वॉज 200 लोकांच्या Yes. समोर तुम्हाला हो. तुम्ही गेला. तर माझं इंडक्शन होतं आणि त्याच्या इन अडिशन टू दॅट गो अँड डू सम इंडक्शन प्रोग्राम. व्हेरी नाईस. वॉज व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी अननर्विंग. आणि मला वाटलं की मी काहीतरी म्हणजे आय विल फियास्को होणार. नक्की. पण जेव्हा तिथे गेलो आणि त्या स्टेजवर गेलो, आय वॉज जस्ट दॅट टाइम इन माय माइंड इट वॉज रनिंग की बाबा वाव, असं कधी केलं नाही. अरे वा. Right? So I think what I learned from that experience, that little experience, is that डर के आगे जीत है आपण जसं बोलतो त्याप्रमाणे की यू मे बी as scared as nervous as possible, but if you believe in yourself, you will make that failure an opportunity, right? Like
मी तिथे गेलो होतो की बाबा आता काय होणार नाही, इट विल बी अ फेलियर, इट विल बी दिस थिंग. पण जेव्हा तिथे गेलो मला खूप मजा यायला लागली. सो नाईस. So I started talking. You enjoyed. I enjoyed, really enjoyed. And at that time I realized ki what does it feel, how does it feel when 200 people applause for you? Never felt that before. Absolutely. ती जी गर्जना असते इतकी लोक मोटिवेट करतात की बाबा मी काय केलं. बटरफ्लाईज तर असतातच. आज अमिताभ पण सांगतात की असा पण एवढा अनुभव असेल सुद्धा की कुठलाही सीन असेल तर माझ्या पोटात पण असे बटरफ्लाईज असे होतात. हो तर आपल्या ऑडियन्समध्ये सगळे बसलेले आहेत त्याच्यापैकी 80% लोक असे आहेत हो जे नॉर्मली 20% आपण असं एक डिस्काउंटिंग ठेवूया. हो. तर त्यांच्यासाठी खरोखर हा मेसेज द्या हो हो की तुम्ही घाबरायची गरज नाही. फर्स्ट टाइम तुमचा इन्सिडेन्स असेल, नाही. यू कॅन मोटिवेट Yes. देम आणि जस्ट मेसेज द्या. Absolutely. सांगा ना. So for me, I think what's important is to try everything. Do it. Take risks in life. That is very important. Back yourself up. That is very important. When I do anything, I don't think about the outcome because success and failure will absolutely happen. So, for example, when I used to even play cricket, that time sometimes you make 100, sometimes you get out on 0, and when you get out on 0, you look horrible. Right? You must have scored 100 in the last match, but now you get out on 0. But important is you've learned something. So for me, learning stays consistently and it's sustained all throughout my life. So I think that is a message that I will tell you is believe in yourself. Don't worry too much about the outcome, but focus on learning because that will stay with you throughout your life. सुपर. डर के आगे जीत आहे. डर के मला आगे आवडला हा डायलॉग तर आहे फेमस. पण टुडेज मी असंच लिहिणार मला वाटतं थंबनेल मध्ये की डर के आगे जीत आहे. गिरीश बाग. येस. कसं वाटेल? चांगलं वाटेल ना? येस आय थिंक. पण रिअली म्हणजे यू स्टार्टेड एज अन इंजिनियर. Yes. मग हे HR लिडरशिप डेव्हलपमेंट हॅपन बरोबर ना? तर एनी असं पण होतं की बिलीव्ह मी, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की आज सचिन तेंडुलकर म्हणा हो. किंवा मोठे कोणी गावस्कर म्हणा, हो. म्हणजे आपले आयडल्स म्हणू शकतो किंवा आपण ऑलवेज वी लुक अप टू देम. ते पण झिरोला आउट होतात, हो. झालेले आहेत. हो. म्हणजे काही ते फेल्युअर आहेत असं हो. नाही. तर पण तरी सुद्धा असं काही तुमच्या लाईफमध्ये पण असं असेल का की टेल अस अबाउट अ फेल्युअर Yes. इन युअर करिअर दॅट लेटर बिकेम अ ब्लेसिंग. Yes. असा एखादा इन्सिडेन्स काही सांगू शकाल? Oh yes, इफ यू absolutely. कॅन रिकलेक्ट एनिथिंग. Absolutely. I think टुडे वी आर गोइंग विथ स्टोरीज. stories. Yes. बिकॉज तुमच्याकडे एवढे भरलेले स्टोरीज आहेत, हो. इन्सिडेन्सेस, बिकॉज यू हॅव बीन ट्रेनिंग सो मेनी इयर्स. Correct. प्लीज. So I think the one that recalls in that same continuation because Yeah. आपण ती जर्नी हो, असं बघतोय एक्झॅक्टली. की मला एका मोठ्या कंपनीमधून कॉल आला वगैरे आणि मी खूप खुश झालो, बँगलोरला गेलोय वगैरे. लाईफ चेंज फॉर मी अँड Right. इट सॉर्ट ऑफ गिव्ह मी अ क्लॅरिटी की ट्रेनिंग कुड बी युअर प्रोफेशन. यू एन्जॉय डुईंग इट, यू लाईक हेल्पिंग पीपल अँड युअर गुड. म्हणजे तुम्हाला हा म्हणजे अभ्यास नाहीये, एक्झॅक्टली. तुम्हाला हे करायला आवडतं. सो दिस कॅन बिकम युअर लाईफ बेसिकली. बट दॅट you know they say good times bad times don't last forever. The first 2-3 years, म्हणजे फर्स्ट 6-9 months जेव्हा बँगलोरमध्ये होतो तेव्हा पण एकदम छान होतं. मग बँगलोरमध्ये आलो मुंबईला आणि मग काम करायला सुरू केलं. तर मेहनत भरपूर, आधीपासून रक्तात मेहनत तर करायचं आहे. पण रिअलाइज आफ्टर 2 years बिंग अ यंग प्रोफेशनल वगैरे की म्हणजे मॉनिटरी ग्रोथ होत नाही. एक्झॅक्टली. डाऊन टर्न अटॅक. तर त्यामुळे 1% मिळायचं, 2% इन्क्रीमेंट मिळायची, तर बॅक मध्ये जास्त मिळते, मला कमी मिळते. राईट. माझ्या सगळ्या मित्रांना 20-20% म्हणजे इन्क्रीमेंट मिळायची, मला 1-2%. आणि परत मेहनत भरपूर करतोय, परफॉर्मन्स छान आहे, हार्डवर्क आहे. हार्डवर्क आहे, पण त्याचं म्हणजे काय म्हणजे ते त्याचं रिटर्न मिळत नाही. किती वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाली. आणि मी तेव्हा माझ्या मेंटर्सकडे मी बोललो की मी काय करू, कारण मी फ्रस्ट्रेट होतोय. Right. सो इट वॉज अ टाइम वेन आय फेल्ट दॅट I think I'm no good. I don't think I belong here. Maybe I don't belong here. तर त्यामुळे like everyone else, he started looking for jobs. आणि मी 2-3 इंटरव्ह्यू छान दिले, फायनल राऊंडला पोहोचलो वगैरे. पण आय थिंक समथिंग वॉज रनिंग इन माय माइंड बिकॉज ऑफ विच ती फायनल राऊंड मी क्लिअर करायचो नाही. ओके. वॉट एव्हर इट इज. आणि बिकॉज ऑफ दॅट आय फेल्ट आय एम अ बिगर फेलियर. इथे ज्या जागी डाऊट सुरू झाला. भरपूर म्हणजे कशातही लक्षात नसायचं मला. बरोबर. आणि फक्त मी ऑफिसला जायचो, यायचो आणि बोलायचो. आणि आय स्टार्टेड व्हायनिंग, कंप्लेनिंग, क्रिपिंग. हूज नॉट मी, पण मी ते बनलो. दिस वॉज बिफोर मॅरेज, आफ्टर मॅरेज? दिस वॉज बिफोर. येतोय म्हणजे सी True. म्हणजे वाय आय एम सेइंग लोकांना पीपल कॅन रिलेट Correct. आणि हे माझ्या बाबतीत पण झालंय. हो, असं होतं बिकॉज आय कॅन रिलेट मायसेल्फ ऑल्सो. प्लीज. No, I think this can happen to anybody. Any man. Happens to everyone. Exactly. Happens to everyone. हे आयला पाहिजे. Of course. बिकॉज आपण आज जर स्टॉक मार्केटचा ग्राफ बघितला असाच आहे ना. हो. जेव्हा फॉल आहे ना त्याच्यानंतर जो राईज होतो ना हो. तो सॉलिड रिटर्न्स. Correct. Absolutely. सो
You must be experiencing that also. Exactly that. And now आता मला प्रश्न विचारला, if I think about it and I reflect on it, this is exactly what comes to my mind, की त्यावेळेला माझी मस्त अशी होती की आपल्या पुढे काही होणार नाही, Exactly. संपलं आणि काहीतरी केलं पाहिजे, ही नोकरी नाही जमणार, मला काही जमणार नाही, मला नोकरी पण मिळत नाहीये. आणि जेव्हा मी लोकांशी बोललो आणि कपल ऑफ माय मेंटर्स, तुम्ही बोला इन्स्पिरेशनल आधी बोललो, Exactly. तर मला एका माझ्या मेंटरने सांगितलं की गौरीश, हे फक्त तुझ्या बाबतीत होत नाही, सगळ्यांना होत आहे. Then why is it bothering you? You're all sitting in Same boat, right? similar boat, Right. same boat. Exactly. बरोबर. Be thankful you have a job. Great. You may not have a job. Exactly. Be thankful that people appreciate your work. True. Is your manager complaining? Said no. Has he told you that you're a bad performer? No. Then how are you judging? How are you assessing that everything is bad? I said, because I'm not getting increment, because I'm not getting promotion. But he said that you should know that this is a world phenomenon. Exactly. It is not because of you. So stop being too hard on yourself. So that was a big lesson. Super. And त्याच्यानंतर, just the year afterwards, the company recognized, the organization recognized, Right. they were also holding back everything. सगळ्यांना इतका छान इन्क्रिमेंट मिळाला, 25-30% सगळ्यांना मिळाला, 200-300% बोनस मिळाला. आणि that became that. Then eventually, obviously, it took a little time, but I got my first promotion. Okay. And that, was a breakthrough, which even if I think right now, saying that kewa, the failure will come to you as an opportunity in disguise. We need to just look at it in that way. Look at failures as a launch pad for success. That's extremely I like this important. dialogue. Yeah. म्हणजे डायलॉग म्हणणं बरोबर आहे का मला माहित नाही, पण मी डायलॉग म्हणलं जसं आपलं स्क्रिप्ट रायटिंग आहे. पण फेलियर इज अ लॉन्च पॅड फॉर द सक्सेस. Absolutely. सुपर. I mean, why? आय लाईक दॅट. Yeah. आय कॉपी दिस No, तुमच्या please. कॉपीराईट यूज करणार पुढच्या पॉडकास्ट किंवा आणखीन कुठे. No, no. मला आवडलं. And also, I'm a science student, and I love some of my other hobbies which I haven't mentioned, we haven't spoke about, सांग ना. is space and time. हो, Yeah, ग्रेट. I love space and time. Quantum physics मला खूप आवडतं, वाचायला वगैरे. वाव. I follow that. And since you mentioned failure, I think if I can narrate another little quick story, Please. is India is one of the leading space agencies. ISRO is one of the leading space Yes, agencies. absolutely. So the government of India किती इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याच्यामधलं एक उदाहरण मला द्यायचं आहे, which is of Chandrayaan. So 2019 Chandrayaan 2, it was generally a very successful mission. Right. पण फेलियर काय झालं, तो विक्रम लँडर क्रॅश ऑन द मून. Exactly. So though we gathered all the lunar data वगैरे सगळं आपल्याला मिळाला, पण all the world has eyes on ते लँड करणार की नाही, तर झालं नाही. Exactly. And it happened because of the engine thrusts, the instrument failures or whatever. So- Various reasons. But what I liked is how the team there in ISRO considered that failure as a launch pad for Chandrayaan 3. And we all know what happened with Chandrayaan 3. Absolutely. So I think that is a very inspirational story where Ata that is there. Or even when the Indian cricket team lost that World Cup of Oh. 2019, Oh. Prime Minister went and said, "Oh, success in career happens." त्याच्यानंतर Yeah, so this can happen to anybody. Anybody. Everyday person, a celebrity, whatever it is. But I think so. Like you said that. Like I said, that success, that that failure is a launch pad for success. True. You just need to not give up. You need to continue. एक्झॅक्ट. माझा प्रश्न आहे की व्हॉट वरीज यू मोस्ट अबाउट टुडेज यंगर जनरेशन, असा प्रश्न व्हॉट डू It's a good question, कारण आता the other thing that I do, which I देर आर have, गुड थिंग्स ऑल्सो, बट आय एम सेइंग की व्हॉट वरीज यू. yeah, सो and देर very इज ऑलवेज अ स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट. Yes. म्हणून म्हटलं. of course. So the other thing that I love to do, again, we haven't spoken about, Yeah. is, I think we spoke briefly, is I like to spend time with students. So in the Great. last 5-6 years, I have visited multiple colleges in the country. They teach you the most. They teach you the most. You get to learn from it. Agree. I And I agree. connect a lot with the students. तर तेव्हा पण माझा जेन्युइन प्रयत्न म्हणजे असतोच की स्टुडंट्सला कसं हेल्प करू, Hmm. that they can see things differently Exactly. from their own eyes, not because of what I'm saying, but see their own eyes. So I think the message to the students is, one of the things from my life lessons is to work hard. It's very important. Okay. Work hard is extremely important because in today's world, it's extremely competitive. Pressure is too hard. And obviously, there is concept of instant gratification. There is
लॉट ऑफ अदर थिंग्स विच वर एक्झिस्टिंग अर्लियर, पण आता ते जास्ती दे आर मोर सरफेस नाव. 2 minutes मॅगी का जमाने एक्झॅक्टली. शॉर्ट या people want shortcut Correct, success. correct. So that is या which you said. Hard work is important. करेक्ट तुम्ही लहानपणी हार्डवर्क वरती विश्वास ठेवला Correct. आणि स्मार्ट वर्क ऑल्सो. सो Absolutely. यू कॅन गो अकॉर्डिंगली. हार्ड वर्क स्मार्ट वर्क पण हार्डली वर्किंग प्रॉब्लेम होतो. हार्डली वर्किंग प्रॉब्लेम. आणि आपण वी स्पोक अबाउट फेलियर्स. Exactly. तर द नेक्स्ट जनरेशन इन इंडिया नीड्स टू अंडरस्टँड दॅट लर्निंग फ्रॉम फेलियर्स इज व्हेरी True. दॅट दे हॅव टाइम टू कम. दे कॅन टॅकल असं आपण म्हणू शकतो किंवा पेशन्स प्रेशर Yeah. आपल्या टायमाला म्हणजे आय एम जस्ट टॉकिंग अबाउट माय टाइम ऑल्सो थोडासा अगोदर हो. आणि आता हो. तुम्ही पण बघितलं असेल हो. की तेवढं प्रेशर म्हणा काही असेल तर हँडल करून हो. जात होतं. हो. आजकाल प्रेशर मध्ये पॅनिक होतात. सो बिकॉज ऑफ एव्हरी टाइम जसं आता मी फायनान्स असल्याकडे मी सांगू शकतो स्टॉक मार्केटमध्ये यंग जनरेशन जे आता आहे त्यांनी कधी फेल्युअर बघितलंच नाही स्टॉक खाली आलेला. हो. त्यामुळे एकदम धडाक करणं झाल्यानंतर दे गॉट पॅनिक. काय करायचं समजत नाही. सो दॅट इज ऑल्सो नीडेड. Correct. तिथे फक्त तुमचा गायडन्स खूप हेल्पफुल हो आहे. हो. सो दॅट वरी इज Absolutely. And also, I think one of the biggest problems I've seen today, my worries from youth is there is a lot of anxiety. Hell lot of anxiety. Anxiety, peer pressure खूप आहे. म्हणजे कॉम्पिटिशन पेसे कॉम्पिटिशन तर आहेच, पण आय थिंक फोमो फोमो आहे. आता फोमोचा फुल फॉर्म सगळ्यांना माहिती असेल. मी आता शिकतोय म्हणा फिअर ऑफ मिसिंग आउट. हळूहळू असे नवीन शब्द भरपूर आहेत. हो. माहिती आहेत. पण आणखी नवीन शब्द जे आहेत जेनजीचे ते मला माहित नाही. त्याच्यावरती एक एपिसोड बनवायचे. ऑफकोर्स जेन जी आता तुम्हाला जेन ए पण केलं पाहिजे. ऑलरेडी ऑलरेडी तुमच्याकडूनच क्लोज बाय. खरंच काय काय सॉलिड असतात असे. तुम्हाला सांगतो एक मस्त तुम्ही पण सांगा गोष्ट आहे. मला. एक छान गोष्ट आहे Yes, yes. की आता तुम्ही बोला जेन नाही बोला, तर त्याच्यामुळे माझ्याकडे एक म्हणजे वी हॅव अ पेट Oh, स्कूबी. त्याचं नाव स्कूबी आहे. वा वा. तर त्याचा एक डॉग वॉकर आहे. तर ही कम्स फ्रॉम नेपाळ, एकदम इंटिरियर पार्ट ऑफ नेपाळ. मी का बोलतोय कारण त्यांचा एक लहान मुलगा आहे, 8 वर्षाचा मुलगा आहे. हम्म. तो आता मोबाईलवर कोडिंग शिकतोय. बापरे. मोबाईलवर कसं कोडिंग करायचं वगैरे काय काय स्वतःच मुलगा लहान असेल. लहान आहे, 8 वर्षाचा आहे. 8 वर्षाचा स्वतः शिकतोय. तो ही इज जेन ए. जे 8 वर्ष जेन ए, हो हो असं आहे. जेन अल्फा. बापरे. आता हे जेन झी नंतर जेन ए आणि जेन बी असं काय तर ते आपण मे बी नीड अ सेपरेट एपिसोड फॉर दॅट. खरंच पण ही जेन ए. पण इम्पॉर्टंट इज दॅट आजकालचं यूथ असं आहे की जेन ए आता जेन झी इज ऑलरेडी वर्किंग. तर फॉर देम इट्स लिटल टू लेट टू चेंज नाव एक्झॅक्टली. बिकॉज दे ऑलरेडी आर पार्ट ऑफ वर्कफोर्स. पण जेन ए कडे ऑपॉर्च्युनिटी आहे. सो टू डफटेल फ्रॉम what worries me about the next generation to I think the good part that you said is Gen A has got the opportunity that anybody could be an entrepreneur, an innovator, a scientist of tomorrow. Right now, only going to school and getting a graduation is not essential anymore. You have so many examples. Mark Zuckerberg, pakada. बिलकुल. So many people, right, who didn't finish school. You know, the ex-Apple CEO, of course. किती आहेत? भरपूर. भरपूर आहे. तर so what interests me is that a person, 8 वर्षाचा मुलगा, रिमोट विलेज इन नेपाळ, a place that you and I have never heard of. So मला नाव पण उच्चारता जमत नाही, येत नाही, आता मला लक्षात येत नाही. आणि पण तो आता करतोय. म्हणजे तो आता ही कॅन सायंटिस्ट फॉर टुमॉरो विदाउट गोइंग टू स्कूल. ही कॅन बी अ सायंटिस्ट फॉर टुमॉरो. सो आय थिंक द मेसेज इज दॅट skills are extremely important. Skills equals adaptability. Okay. So if you want to be progressive, if you want to be relevant in today's world, you need to constantly build skills. And skill building doesn't mean going to college or school. It means to learn, to Relearn. things, right? Relearn. Unlearn, करते. of course. Unlearn, learn, relearn. आम्ही असं बोलतो. So you're at the right position. You're at the right place. फक्त सगळ्या लोकांना they should be also coming in front Yes. of each other. Yes. So हा ट्रेनिंग तुमचं जे आहे could be helpful to masses, Yes. individuals, companies, corporates सगळं. Absolutely. त्याच्याविषयी जरा सांगा की कॉर्पोरेट्स मध्ये तुम्ही ट्रेनिंग करता. हम्म. काय पहिली गोष्ट बघता? म्हणजे एक आहे की तिथे कॉर्पोरेट्स लोक आहेत, म्हणजे सीईओज असतील, तिथे बंच ऑफ कॉर्पोरेट पीपल आहेत. हो. ते जेव्हा तुम्हाला अप्रोच करतात त्यावेळेला तुम्ही पहिलं काय करता? डॉक्टर ऐकून घेतो. तर तुम्हाला जेव्हा ते एक्सप्लेन करत असतात तेव्हा तुमचं जे प्रोसिजर म्हणा किंवा तुमचे जे स्टेप्स असतील टिकमार्क करण्याचे चेकलिस्ट काय ह्या व्यक्तीला माझी गरज खरोखर आहे आणि खरोखर नाही, हे बघताना तुम्ही काय बघता? कॅन यू एक्सप्लेन? ऑफकोर्स. इट विल बी हेल्पफुल टू them as well as for me also and so many people on this side. Absolutely. So there's a checklist that we follow. Simple process. अच्छा, म्हणजे मी बोललेलो बरोबर आहे, चेकलिस्टच आहे. एक्झॅक्टली चेकलिस्ट आहे. चेकलिस्ट सोपं पडतं ना, तुम्ही नोट्स आधी करतात आणि मग तुम्ही नोट्स करता. दिस कुड बी फॉर कॉर्पोरेट्स किंवा इंडिव्हिज्युअल. म्हणजे दोघांनी. मित्रांनो, तुम्ही जर कॉर्पोरेट
म्हणजे सीईओ असाल किंवा तुम्ही स्वतःचा तुमचा बिझनेस असेल, इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटरी असेल, पार्टनरशिप असेल, एसएमईज मध्ये असेल, तर दिस क्वेश्चन आणि आन्सर हे जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज प्लीज. Absolutely. आता मी तुमच्यामध्ये आणि ऑडियन्समध्ये बिलकुल येणार नाही. नाही, नाही. तर मला सांगा, जरूर सांगा की हे हो. प्रोसिजर म्हणजे असं समजा की 5 सीईओज आहेत हो. आणि तुम्ही अप्रोच होता, तर तुम्ही त्यांना पण हेल्प होईल आणि आपल्याला पण. Of course. तर सर्वात तुम्ही बोलता की ऍज अ डॉक्टर यू हॅव टू लिसन. पेशंट बोलतोय तुम्हाला लिसन केलं तर ऐकायचं हे की त्यांची स्टोरी काय आहे. द फर्स्ट थिंग आय वॉन्ट टू नो फ्रॉम देम, फर्स्ट पॉईंट इज द चेकलिस्ट इज व्हॉट इज युअर स्टोरी. तुमची स्टोरी काय, म्हणजे तुम्ही मला अप्रोच करा, आपण बोलतोय, तर त्याचं तात्पर्य काय आहे. व्हॉट इज द कॉन्टेक्स्ट इन द बॅकग्राऊंड, वाय. सो कॉन्टेक्स्ट इन द बॅकग्राऊंड इज द फर्स्ट थिंग दॅट आय नीड टू अंडरस्टँड. And that is a conversation where you want to look at asking some open-ended questions. Okay. So explain a bit more about this. Describe this for me. Asa prashna karun, I first understand the context and background. Of course, depending on the time available, त्याप्रमाणे I would prefer to go to deep dive and understanding the context background काय. That is the first thing. Second thing is to then write the problem statement. मला काय करायचंय? The what. First is the why. Why? The second is the what. Okay. What do you want to do? What do you want to achieve? So questions such as what does success mean to you? Right? What outcomes are you looking at? त्याच्यानंतर it's important to understand the target audience. Okay. Who is it that you want to, तुम्ही बोलता ट्रेन करायचंय, पण तुम्हाला ट्रेन करायचंय की आणि काय करायचं? Do you want to upskill them? Do you want to build talent for the future? Do you want to look at helping you grow your business better? Right. तुमचा पर्पस काय आहे? So the purpose comes out of it. So context and background. Right. That is the what, the why, what you want to achieve, Understood. and who is this for. हे झाल्यानंतर हे 3 बेसिक क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर अनेक इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो की तुम्हाला हे आता काय करायचं, आता का करायचं, एवढा टाइम का Why now? नव्हतं? बरोबर. तुमचं आता काय गरज आहे. Very कारण nice. तुम्ही ट्रेन तर केव्हाही करू शकता, पण बरोबर. ही आता गरज काय. आता हे प्रश्न विचारल्यावर द सीईओ ऑर द HR हेड ऑर understand. लिटल डिफरंटली. कारण त्यांचं माइंडसेट असतं, कधी कधी कसं असतं की हा आम्हाला सांगितलं करायला आम्ही करतो, पण त्याच्या पाठी त्यांचं पण थिंकिंग असतं की हे मे बी वी नीड इट दिस वे, दिस इज द रिझन वाय वी नीड इट, ते आम्ही करतो. दॅट इज अ गुड थिंग. अँड द लास्ट क्वेश्चन दॅट चेकलिस्ट इज व्हॉट विल हॅपन इफ यू डोंट डू दिस नाउ. Okay. तुम्ही आता नाही केलं, तुमचं काय नुकसान होणार ते तुम्हाला समजलं पाहिजे. ते हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न आहे इन्व्हेस्टमेंटचा. लास्ट प्रश्न Exactly. की आता कारण कसं असतं की तुम्ही काही डिझाईन करा, अल्टिमेटली इट कम्स डाऊन टू प्राइसिंग. First. तर प्राइसिंगला माणसाला कसं असतं की बाबा हे महाग आहे, स्वस्त आहे, हे मी कसं डिसाईड करतो की बाबा ह्याचा मला बेनिफिट काय मिळणार, ह्याचा इम्पॅक्ट काय आहे, ROI. रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काय आहे, रिटर्न ऑफ एक्सपेक्टेशन्स काय आहे. हा प्रश्न त्यामुळे खूप गरजेचा आहे. आणि आम्ही ऑब्व्हियसली असा प्रश्न विचारत नाही, तो थोडं Right. tweak करून असं विचारतो. कधी कधी विचारायला मिळत पण नाही, बरोबर. पण हा प्रश्न जर तेव्हा मिळाला नाही तर त्याच्या नंतर विचारतो. आणि आफ्टर दॅट वी से दॅट सी वी आर लुकिंग ॲट बिंग अ प्रिफर्ड पार्टनर फॉर लाईफ. आणि तुमच्या Steps आहेत. It's a process. It's a process. It's not one time job actually. It is not one job. But what happens is, because of this checklist and this process, you gradually build trust with the client. Client म्हणजे हेच सगळे CEOs, Everybody. individuals, चार किंवा all of these people. कारण लोकांचं कसं असतं की मी तुझ्याबरोबर काम का करू. का? तुला Exactly. ट्रस्ट, माझा भाऊ नाहीये, मित्र नाही, काय नाही, कसं करू तुझ्याबरोबर काम. बरोबर. तर आमचं त्यामुळे हे प्रश्नाने त्यांना उत्तर मिळतं की हा he wants to understand, he or she wants to understand what is our problem, and he wants to work with us, help us to get things done, achieve our outcomes. Very nice. पण So हे that is all. करताना साधारण एक रफली ऍव्हरेज टाइम हो. समजा एक 10 असतील, 100 असतील, काही असतील, तर ऍव्हरेज टाइम एका व्यक्तीला किती इन्व्हेस्ट म्हणू शकतो, स्पेंड नाही म्हणू शकत, तुम्ही आणि ते करायला लागू शकतात. एक रफ ऑडियन्स साठी एक हो. हेल्प म्हणून, हो. किंवा हुएवर वॉन्ट्स टू हायर यू, हम्म. किंवा तुमचे सर्व्हिसेस त्यांना घ्यायचे असतील हो. ऑन द पॅनल, तर त्यांना पण एक आयडिया आहे. हो. हे पहिला प्रोसेस सुरुवात करायचं, दॅट इज विल टेक गो Of टू course. सेकंड क्वेश्चन. Yes. पण पहिला क्वेश्चन असा की हे पहिली मीटिंग हम्म. जी होते ती साधारण किती टायमाची विल बी हेल्पफुल. Helpful. अर्थात Yes, yes. फिक्स नाही, पण ऍव्हरेज So the average will be 1 hour. एक तास आम्हाला. ऍटलीस्ट 1 hour एक तरी. तास तरी मित्रांनो 60 मिनिट्स तरी हो. तुम्हाला द्यायला पाहिजे. हो. खरंच आहे, कारण हो. नाही तर समजणार कसं, तुम्ही समजणार आणि हो. यू विल अंडरस्टँड द प्रॉब्लेम किंवा चॅलेंजेस हो. किंवा अडचण, आणि देन यू कॅन हो. गो. कारण जर आपण 30 मिनिटं केली तर काय होतं, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन करणार आणि आपण फक्त कॉन्टेक्स्ट बॅकग्राऊंड ऐकून घेणार आणि त्याच्यानंतर आपण जास्त आपल्याला टायमावरती फोकस न करता सोल्युशन वरती पाहिजे. हो. म्हणजे आपल्याला सोल्युशन 2 तासांमध्ये पण मिळणार नाही कधी. हो. ऑफकोर्स. टू अंडरस्टँड दॅट कोर प्रॉब्लेम, करेक्ट. व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह. ऑफकोर्स. आणि आमचं कसं असतं, आम्ही काय करतो की आता आपण वी लिव्ह इन अ डिजिटल वर्ल्ड. हो. फर्स्ट मीटिंग कुड बी व्हर्च्युअल,
But if possible, second meeting should be in person. So second meeting, we try to recommend it, keep it as a workshop, because that second meeting is more solution design. So we will first meeting मध्ये हे सगळं प्रश्न विचारून आम्ही आमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि प्रपोजल असं देऊ शकतो. सेकंड मीटिंग मध्ये वी विल लाईक द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द कस्टमर ऑफ द क्लायंट, कारण आपण त्यांच्यासाठी सोल्युशन करतो. तर तुमची इन्व्हॉल्वमेंट असेल प्रेफरेबली, तर ती द सेकंड 1 hour मीटिंग could be something, it could be a breakthrough where there is clarity in terms of आपण काय करणार, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार आणि आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट का करतोय, हे जर त्यांना उत्तर मिळालं सेकंड राऊंड मध्ये, देन थिंग्स मटेरियलाइज, एक्झिक्युशन बिकम्स इझी. या मीटिंगला हू शुड बी अटेंडिंग नॉर्मली तुमच्या मते? डिसिजन मेकिंग वाला पाहिजे, HR वाला पाहिजे, वगैरे वगैरे. एक जनरल मोठी कॉर्पोरेट असेल तर कसं, आणि एक इंडिव्हिज्युअल एंटरप्रिनर असेल म्हणजे विथ 2 people or 3 people डिसिजन मेकिंग म्हणा, किंवा त्याची टीम असेल, हू शुड बी इन्व्हॉल्ड इन फर्स्ट मीटिंग, सेकंड मीटिंग तुम्हाला वाटतं? Absolutely. म्हणजे दॅट कॅन गो, प्रोसेस विल बी गो हँड इन हँड. Correct. So for corporates, let me say, first for corporates, दोन टाईपचे आपण बरोबर तुम्ही हँडल करता. बरोबर. फॉर कॉर्पोरेट्स जर ऑर्गनायझेशन लेवल असेल तर आय वुड लाईक द मेन स्पॉन्सर. स्पॉन्सर कुड बी, डझंट हॅव टू बी CEO. समटाइम्स इज CEO, समटाइम्स इज COO, ऑपरेशन ऑफिसर असतो, किंवा समटाइम्स इज HR हेड ऑर CHR. ह्याच्यामधला कोणी जो मेन स्पॉन्सर असेल, म्हणजे ह्या प्रोजेक्टला जो स्पॉन्सर करतो, स्पॉन्सर म्हणजे असणार फक्त पैसे नाही, म्हणजे हा एक अप्रुव्हर असेल वरती. डिसिजन मेकर असू शकतो, म्हणून डिसिजन मेकर. सेकंड इज अप्रुव्हर, because sometimes approver and decision maker could be 2 different people. So त्यामुळे त्याचं टायटल इज स्पॉन्सर. सो गेट अ स्पॉन्सर ऑन द कॉल, बिकॉज त्याचे एक्सपेक्टेशन असतात ते कॉन्टेक्स्ट अँड बॅकग्राऊंड मध्ये असणं खूप गरजेचं आहे. येस, बिकॉज अदरवाइज इट कॅन बिकम चायनीज विस्पर्स बाय द टाइम कम्स टू द लेवल. what he or she thinks versus the CEO requires something different. I mean, first call that is one person which is important. The second one is very important, is a point of contact. आमच्याबरोबर जे काम करणार डे टू डे बेसिस, इट कुड बी समन फ्रॉम HR or L&D, whoever it is, right? That is HR बिझनेस पार्टनर, लर्निंग बिझनेस पार्टनर जे पण आहेत, हे 2 आहेत. आणि थर्ड इज जे पण आमच्यावर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्यांचा 1 लेवल अबाव तरी पाहिजे. हे 3 लोक. इट विल बी व्हेरी इझी फॉर करेक्ट काही डिसिजन किंवा आउटकम काहीतरी आहे. करेक्ट. दीज 3 people are required. इथे मला आता विचारायचं की हा ट्रेनिंगचा आणि हे प्रोसेस आता जरूया की नाव द कंपनी हॅज हायर्ड यू, किंवा यू आर ऑन द पॅनल, की बाबा हा प्रॉब्लेम आहे, हे आहे. नाव लेट्स वी आर एंटरिंग द कंपनी. तुम्ही एंट्री केली, आता तुम्हाला दिसतात की एम्प्लॉईज आहेत आणि ज्यांना ट्रेन करायचे आहेत. मला इथे प्रश्न विचारायचे आहेत. आय एम अ फ्रँक क्वेश्चन आहे, आपला पॉडकास्ट चालू आहे. टेल अस अबाउट अ डिफिकल्ट एम्प्लॉई or a team situation where emotions are running high. Yes. And how you handle it. एखादी स्टोरी किंवा एखादी खरी गोष्ट, डमी असेल, काही असेल. खरी गोष्ट इतक्या सगळ्या खऱ्या आहेत आणि खूप सगळे आपण टच नाही करू शकत. वी आर ट्राइंग टू सी की तुम्ही कंपनीमध्ये एंट्री केली आणि आता तुम्ही फेस करताय. टेल अस समथिंग. तर in every class there are different characters. Absolutely. There are people who want to learn, who are excited about learning. There are some people who are too caught up in work, म्हणजे मेंटली ऍबसेंट आहेत, फिजिकली प्रेझेंट आहेत, हे दुसरे आहेत. ते असे करून वेगवेगळे आहेत. पण द डिफिकल्ट इज पीपल हू थिंक दे नो एव्हरीथिंग. म्हणजे मला सगळं येतं, मी ते काय असतील. मास्क आहे ना, आय वॉन्ट टू शो यू की मी खूप इंटेलिजंट आहे, ती मला माहिती आहे. आणि असं झालं, ड्यू रिस्पेक्ट. नाही म्हणजे ऑडियन्स मध्ये त्यांना वाटेल की आपण पिन पॉईंट नाही, इट इज अ ह्युमन फर्स्ट इम्प्रेशन. सो या प्लीज. अँड व्हॉट यू सेइंग इज राईट, की इव्हन आय हॅव बीन दॅट पर्सन. आपण असतो, मला माहिती आहे. सगळीकडे आपण दाखवत नाही की मला येत नाही. कुठेतरी मी स्मार्ट आहे असं दाखवतो, म्हणजे आहे मी ऑलरेडी. आय मीन बायको खुश झाली, ती हसायला लागली, मिस्किलपणे हसली. मित्रांनो, ते ऑनलाईन एडिटिंग मध्ये पाठीमागे ते काही करू शकते, हसतायत ते या प्रश्न. पण मी स्मार्ट आहे असं मला वाटतं, असं प्रत्येकाला वाटतं. बरोबर. जस्ट जोकिंग. बट लाईट करायला पाहिजे, कारण काय किती म्हटलं ना, तो मोठा सब्जेक्ट आहे. वी आर ट्राईंग टू मेक इट लिटल बिट ऑन अ लाईटर साईड. पण ह्याच्यामध्ये एक मजा अशी असते की तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटायला मिळतं. किती लकी आहात तुम्ही. आणि हा प्रोफेशन असा आहे जिथे आम्हाला ऑटोमॅटिकली लोकांना भेटायला लागतंच काही. आणि असं आहे की जसं तुम्ही बोललात की तुम्हाला एक स्टार्टला तुम्हाला ऑटोमॅटिक रिस्पेक्ट मिळतोच, कारण यू आर अ ट्रेनर, यू आर अ गुरु, यू आर कमिंग विथ
जसं म्हणतात की तुम्हाला पोर्ट्रेस केलेले आहेत हो तसं हो की आता तुम्ही काहीतरी जादूची छडी करणार आणि मी चेंज होणार आहे. हो तर ऑफकोर्स आपण हा. डिफिकल्ट सिच्युएशन. डिफिकल्ट एम्प्लॉईज आर दोज पीपल विच आय टिपिकली फील की एक तर जे अजिबात बोलत नाही ते पण डिफिकल्ट आहे. असं करणार बोलणार नाही काय तुम्ही किती बोला किती हार्ड आहे ना. कॅन यू आस्क अ क्वेश्चन डू वॉन्ट से समथिंग गप्प फुल ट्रेनिंग मध्ये गप्प काहीच राहणार, feedback. काही बोलणार नाही. एक तर डिफिकल्ट आहे आणि डिफिकल्ट आहे जे तुम्हाला असं बघत असतं काय बोलत नाही फक्त बघतात असं. नाही. तुम्हाला वरून धरून काल्पनिक अॅनलाइज त्यामुळे स्कॅन करतात. आणि त्यांचे एक्सप्रेशन असे हो. होतात स्टार्टला त्यांचं एक्सप्रेशन असं असतं म्हणजे असं तुम्हाला बघतात डेड स्टेल बोलतात त्याला. हा बोल ही वॉन्ट्स टू से आम्हाला कोणीतरी बसवलं. हा बोल मध्ये टाइम बघणार बापरे. असं काहीतरी करणार म्हणजे तुम्हाला दे वॉन्ट टू थ्रो यू ऑफ दॅट एक्झॅक्टली. असं असतं आणि ते एक्सप्रेशन चेंज होतात. आधी असं डेड स्टेल असतं मग असं असतं बापरे. हा पकवतोय मला असं हा म्हणून असं असं असतं. हा शब्द बरोबर आहे. हो, का हा पकवतोय. पकवतोय. हा मित्रांनो थोडंसं रायटर मध्ये पण पण नाही खरंच सांगा असे वेगवेगळे असतात. हो असे म्हणजे असतात. प्रत्येक जण आपापल्या मध्ये हो. ते लक्षात हो. येते. आणि आणि असं असतं की त्याच्यानंतर कसं असतं जसं जसं ट्रेनिंग सुरू होतं हम्म. आता ही व्यक्ती तो टॉपिकची वाट बघतो जो त्याचा फेवरेट आहे की म्हणजे मला ह्याच्यावर टीका करायची आहे. हा. हे मला आवडत नाही मला बॉस मला ह्याच्यावर रोज छळतो आणि तू हेच मला शिकवतोस हे केलं पाहिजे मी ह्याचा विरोध करतो त्यामुळे तो टॉपिक आला की हात वरती. मला बोलायचं माझं म्हणजे त्यांना असं वाटतं की ती बाजू काय सांगते माझी बाजू पण ऐका. हो है ना. हो मग ते प्रश्न विचारतात आणि तो प्रश्नाचं ते स्पीच होऊन जातं एक्झॅक्टली. आणि ते स्पीच थोडं मोठं होतं. 1 मिनिटं 2 मिनिटं 5 मिनिटं त्याच्यानंतर हा दिल की भडास. दिल की भडास. ते तुमच्या थ्रू काढणार. फुल आणि त्यामध्ये नाही मी तुम्हाला बोलत नाही हा म्हणजे पण मला सांगायचं. सांगायचंय तुम्हाला हा, बोलतो माझा मला सांगायचंय. हा आणि हे करता जे बाकीचे लोक असतात हो बरोबर आहे. त्यांना बोलतात सर अभी जरा ब्रेक लेंगे क्या अभी क्योंकि हमने बहुत सुन लिया. तसं असतं तोही डिफिकल्ट व्यक्ती असतो. लेडीज बाबतीत पण सांगा. हा म्हणजे म्हणजे फिमेल्स पण असतात ना हो. ट्रेनिंग मध्ये. आता